अजून सुरूच आहे, अजून कुठं काय संपलंय। ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल, जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे। अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्यामध्ये। मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहेत, ते काय झालं त्याचं? अजून बॉम्ब ना, त्याचे कागद आलेले आहेत ना माझ्याकडे, कागदावर अभ्यास करावा लागतो। अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही। संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावरती बॉम्ब फोडला तर तो बॉम्ब हे होतो। आता मी 73 कोटीचा बॉम्ब फोडला होता, त्याचं लागलंय मार्गाला। मला असं कळतंय रात्रीत काय काय गावाचे रस्ते होत आहेत तिकडं। मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन यावं। विदाऊट म्हणजे डायरेक्ट BBMचे रस्ते व्हायला लागलेत। त्याला खाली जो हे बेस ते तुम्ही जाऊन बघा ना। मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला, तो भी थोडा तिडका नाही, 8-8 किलोमीटर 16-16 किलोमीटरचे रस्ते चालू झाले। माणिकराव कोकाटे असं बोलले की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्याला 1 रुपया पीक विमा दिला। 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा दिला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। मी त्यांचं बाईट ऐकली नाही, एकदा बाईट ऐकतो आणि जर ते हेतूने बोलले ते पाहून मग त्यांच्यावरती बोलतो। संतोष आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे, 1 रुपयात पीक विमा घेताय तुम्ही, परंतु 400-500 कोटी रुपये आता बी तुमच्याकडे आलेत तर ते 1 रुपया आता तरी नॅनो युरिया आणि नॅनो DAP वरती खर्च करू नका। सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने ते त्याच बाबीवर खर्च करावेत। नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। अण्णा, आज मनोज जरांगे पाटलांनी प्रेस गंधाचा संतोष हत्या प्रकरणी त्यांनी शंका व्यक्त केली। 6 आरोपी केले जात नाही का माहिती दिली जात नाही, आरोपींना सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे, असं झालं तर राज्यात उद्रेक होईल असं त्यांचं। हो बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल किंवा आरोपी आता धनंजय म्हणलाय, केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत। हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत, ज्यांनी ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे CDR चेक करायला पाहिजेत त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत। या लोकांचे तुम्ही CDR तपासा आणि CDR मध्ये लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते आरोपी व्हावेत, असे अनेक लोक आहेत। महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलले आहेत। हो, मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी DY सुरुवातीला मला काय वाटलं होतं तपास, माझी स्वतःची मागणी SP बीड यांच्याकडे LCB कडे हा तपास द्यावा, परंतु त्यांनी तसं केलं नाही। DYSP अंबाजोगाईकडे दिलं। मला कळाल्याबरोबर मी SP परत फोन केला की तुम्ही SP साहेब ज्या DYSP कडे तपास देताय ते एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत, ते डिॲक्टिव्ह माणूस आहे, तुम्ही कसं काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला? नाही म्हणले मी LCB जोडून दिली, परंतु LCB पूर्णपणे जोडली नव्हती। आता मात्र मागं LCB सांभाळणाऱ्या